हाय गाईज, आय एम प्रथमेश. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा आणखी एक व्हिडिओ आहे राजापूरमधला. बिकॉज जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की मी ते पर्सनल कामासाठी होतो. बट थोडा 1-2 दिवसाचा ब्रेक होता. सो मी विचार केला की ते आपण शूट करून घेऊया, तेवढे आपले पण ब्लॉग्स होतील. सो काल आपण राजापूर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजापूरचे काही स्पॉट्स पाहिले 3-4, आणि आज आपण एक कवर करणार आहोत. पण आजचा जो आहे त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. बिकॉज तो आम्ही खूप आधीपासून प्लॅन केला होता आणि तो वाटला होता की असं अनप्लॅन्ड होईल अचानकपणे. सो लेट्स गो. जसं आपण जाऊ ना तसं मी तुम्हाला सांगेन. आपण जाऊ, तो स्पॉट फिरू. ॲक्च्युली एकच स्पॉट आहे पण तो खूप जास्त काय म्हणू आपण, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या आत्तापर्यंतच्या ब्लॉग्समधला. सो लेट्स गो. सनग्लासेस इज मॅन्डेटरी बिकॉज इथं ना खूप जास्त गरमी होती आहे. टेम्परेचर पण खूप जास्त आहे, म्हणजे झाडं असून पण इतकी गरमी होती आहे मुंबईपेक्षा जास्त. सो यू गाईज कॅन सी, मी रूममध्ये आहे, फॅन ऑन आहे, तरी मला इथे स्वेट जमा झाला आहे. सो आपण आपली हायड्रेट ठेवत आपण आपला व्हिडिओ शूट करूया. आणि सो आपण ऑब्व्हियसली जाणार आहोत. आपण कायम लोकल व्हेकल जे असतात तेच वापरतो. सो आपण जाणार आहोत रिक्षाने आणि आता आपण निघूयात. देन चलो, लेट्स एन्जॉय टुडेज व्हिडिओ. जुवेला जाण्यासाठी आम्ही राजापूरहून निघालो होतो. राजापूर ते जुवे हे अंतर 38 किलोमीटर आहे. यासाठी तुम्हाला डोंगर फाट्यावरून राईड घेऊन जावं लागतं. सो गाईज, आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे. आणि जे आपला आजचा स्पॉट होता तो आहे जुवे बेट. हे राजापूरमधलं एक गाव आहे, जे त्यातली जी काही 100-150 घरं आहेत ती समुद्रामध्ये वसलेली आहेत. आणि यांचा सगळा जो व्यवहार चालतो ना हा बोटीतनं चालतो. सो मी तुम्हाला ओव्हरऑल ते दाखवतो आणि त्याची हिस्ट्री पण सांगतो. सो लेट्स गो. आता आपण जेटीवर आलो आहेत. बाय द वे, तिथे आलात ना की तुम्ही लोकांना विचारत जा की आम्हाला जुव्यात जायचं आहे, जेटी कुठे. कारण आम्ही चुकलो होतो, चुकीच्या रस्त्यावर गेलो होतो. सो तसं तुमच्यासोबत नको व्हायला. सो लेट्स गो. सर्व बाजूंनी पसरलेली जैतापूरची अर्जुना खाडी आणि 160च्या आसपास असणारी घरं, जैतापूरच्या पलीकडच्या किनाऱ्यावर असलेलं व अवघ्या 45 हेक्टर जागेवर वसलेलं हे एकमेव छोटंसं बेट जुवेगाव. एकीकडे मच्छीमारांसाठी प्रसिद्ध असलेलं नाटेबंदर, तर दुसरीकडे देवाचे गोठणे, तर समोर कुणबी लोकांची बहुसंख्या असलेलं बुरमेवाडी गाव. आम्ही जैतापूरच्या या जेटीवरून बोटीने निघालो होतो. जैतापूर ते जुवे हे अंतर 10 मिनिटांमध्ये बोटीने पार करता येतं.
दुरून बघितलं तर गर्द हिरव्या झाडींनी वेढलेलं हे जंगल वाटतं. आम्ही होडीतून दिसणाऱ्या या नयनरम्य दृश्यांचा आस्वाद घेत पुढे निघालो होतो. किनाऱ्यावर उतरताच नजरेस पडतात ती कोकणी पद्धतीची चिरे दगडांची कौलारू घरं. हे गाव तसं कोणाच्या फारसं परिचयाचं नाही, पण छत्रपतींच्या आरमारातील मालोजी खोत शिंदे, जे पुढे संभाजी महाराजांच्या दरबारी होते, अशा शूर लढवय्याचं वास्तव्य या गावात होतं. आजही त्यांचे वंशज या गावात राहतात. जुवे गावामध्ये 160च्या आसपास घरं आहेत. रवळनाथाची 2 मंदिरं आहेत. गेल्या 3-4 पिढ्यांपासून लोक मुंबई पुण्याला गेले आणि तिथेच राहिले. पण शिमगा, गणपती आणि मे महिना आला की चाकरमान्यांची पावलं गावाकडे हमखास वळतात. निसर्गाने या बेटाला सौंदर्याचं वरदानच दिलंय. चारही बाजूंनी खारं पाणी असलं तरी गावात शेकडो वर्ष जुने गोड्या पाण्याच्या विहिरी असून त्यांना बारमाही पाणी असतं. शहरात जशी प्रत्येक घराजवळ एक बाईक असते, तशी इथे प्रत्येक घराच्या दारात छोटी प्रवासी होडी सापडते. काही जणांकडे मोठ्या होड्या आहेत, ज्याचा वापर मासेमारी आणि दळणवळणासाठी केला जातो. मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. " 45 हेक्टरचा परिसर असल्यामुळे तुम्हाला तास 2 तासात गावाची चक्कर मारता येईल. जुवे गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव तसेच ग्रामस्वच्छतेचा संत गाडगेबाबा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेत. सो गाईज, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की हा जो जुवे बेट आहे ना, हा ॲक्च्युली बेट आहे. समुद्राच्या मधोमध दोन्ही बाजूनी समुद्र आहे आणि या लोकांचा पावसाळ्यामध्ये बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. हे यांचं जे काय आहे ते इथेच आहे. गावामध्ये शाळा आहे, मंदिर आहे. तुम्ही पाहिलंत, देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली आहेत, सगळ्या सोयीसुविधा आल्या आहेत. तुम्ही त्यांना रस्ता बघितला असेल, इतका मक्खन जैसा रोड म्हणतात ना, अगदी तसा होता. पण गावामध्ये येण्यासाठी अजून पण त्यांना बोटीने यावं लागतं. तर आपलं शासन इतकं सगळ्या गोष्टी करत आहे. तर छोटीशी विनंती म्हणजे मी माझ्या व्हिडिओ थ्रू मी इथल्या लोकांची ही गोष्ट सांगू शकतो. तर मला असं वाटतं की हा त्यांच्यापर्यंत पोहोचला तर गोष्ट वेगळी, नाही पोहोचला तरी मी माझं पर्सनल मत मांडतो आहे की एक छोटासा ब्रिज जरी झाला ना, की निदान एक रिक्षा किंवा बाईक किंवा वॉकिंग तरी येऊ शकतील, तर ते जास्त बेस्ट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, दिवसा ठीक आहे, बोटीने जाऊ येऊ शकतात. तर रात्री जर एखादी मेडिकल इंजरीज किंवा मेडिकल सिच्युएशन आली तर काय, मग कसं जाणार?
तर मला तेच असं वाटतं की बाकीच्या गोष्टींसाठी नाही, पण निदान मेडिकल इश्यूजसाठी तरी एक छोटासा ब्रिज व्हावा यांच्यासाठी. कारण या गावातल्या बिचाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो ऑब्व्हियसली. मला असं वाटतं की तुम्ही या गावचे असाल ना, तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा. सो मलाही समजेल की तुम्हालासुद्धा अशा सिच्युएशन फेस कराव्या लागतात का. म्हणजे जे काही इमर्जन्सीज असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यावेळी येण्या जाण्याचे इश्यूज तुम्ही फेस करता का, सो तेही आपल्याला समजू शकतं. आपल्या या व्हिडिओचा एक चांगला यूज होऊ शकतो. जर काही चेंजेस झाले, काही सुधारणा झाल्या तर तो एक मुद्दा आहे. आणि गाव फार सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे. या आपण आता अजून बाकीचं गाव फिरूयात आणि मंदिरातही जाऊयात गावाच्या. बट ते चालू असेल की नाही याच्यात डाऊट आहे मला. सो लेट्स गो. सो आता आमचं जुए बेट फिरून झालं. तुम्हाला याची माहिती आणि गाव बघायला मजा आली असेल. खूप असं छान वाटतं, असं थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. की असं ओव्हरऑल जगापासून लांब असणारं, शांत, स्वच्छ, जास्तीत जास्त ऑक्सिजन असणारं. कारण इतक्या ऑक्सिजनची आपल्या मुंबईच्या लोकांना सवय नसते. आपण सतत कार्बन डायऑक्साईड आणि वेगवेगळ्या हवेत राहणारी माणसं आहोत. सो खूप जरा फ्रेश छान वातावरण होतं. आणि आता मला भूक लागली. सो लेट्स गो अँड हॅव सम ग्रेट लंच. कुछ अच्छा खाते हैं, चलो. सो आम्ही ना आता जेवायला जातो आणि जेवायला जाताना आम्हाला बाजारपेठेतून जायचं आहे. सो लेट्स एक्सप्लोअर जैतापूरची बाजारपेठ. आपण बघूया कशी आहे, काय काय वस्तू मिळतात. सेमच असतील ऑलमोस्ट, बट ॲटलीस्ट चलो एक्सप्लोअर करते कुछ. सो गाईज, फूड वॉज सुपर टेस्टी. तुम्ही आलात तर मांजरेकरांचा खानावळीला नक्की भेट द्या. आपल्याला जे होम कुक फूड लागतं ना, अगदी तसंच आहे. म्हणजे घरचं जेवण
फ्रेश एकदम, मासे एकदम फ्रेश होते, छान टेंडर होते भाजलेले. सो तुम्ही ते खाऊ शकता आणि रेट रिजनेबल आहे, पॉकेट फ्रेंडली. सो आमचं खाऊन झालं आहे, मार्केट फिरून झालं आहे, जुवेबेट झालं आहे आणि आता आपण आपल्या घरी जायला निघूयात. सो चलो, नंतर मी तुमच्याशी बोलतो. ह्या गाईज, इट्स अ अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे हा राजापूरमध्ये जर तुम्ही असाल किंवा स्पेशली प्लॅन करून येत असाल तर तुम्ही राजापूरवरून रिक्षाने जाऊ शकता. इट्स बजेट फ्रेंडली. सध्या सीझन असल्यामुळे, अदरवाईज तुम्ही ऑफ सीझनला आला तर ते खूप जास्त चांगलं आहे. जैतापूरचं जे मार्केट आहे ते आणि जुवेपेठ, तिथून तुम्हाला आतमध्ये बोटीने जावं लागतं. त्याचे रेंजसुद्धा मी ते अपलोड करेन, म्हणजे तुम्ही बघितले असतील स्क्रीनवरती की किती बजेट फ्रेंडली आहे. आणि या गाईज म्हणजे खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तरी. मी घारापुरी असं केलेलं आहे, म्हणजे त्यांचा बाहेरच्या दुनियेशी काही संबंध नाही आहे. आणखी हे एक तसं पण यांचं तर सगळे ट्रान्सपोर्टच तसं आहे. म्हणजे जे आजूबाजूची गावं आहेत ना, तसं आपल्याकडे बसेस चालतात, एस टी चालतात, टॅक्सी चालतात, तशी इथे बोट चालते. जी तिथे आली, त्या लोकांना सोडली आणि ती परत निघून गेली त्या अर्ध्या माणसांना घेऊन त्यांच्या स्टॉपवर सोडायला. सो असे एक वेगवेगळे एक्सपिरियन्स तुम्हाला करता येतील. अँड या गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. बिग फॅट थम्स अप. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि लेट्स सी, अजून मला काही नवीन एक्सप्लोअर करता आला तर ते मी तुमच्याशी करेन. ॲक्च्युली हा खूप ऑन द स्पॉट ठरलेला ब्लॉग होता, बट या इट्स अमेझिंग. आणि मजा आली 2 व्हिडिओ शूट करायला राजापूरमधले. आणि तुम्हाला राजापूरमधले आणखी स्पॉट माहिती असेल तर मला सांगा. आणि आपण भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.